अर्जुनी मोरगाव येथे तालुकास्तरीय संविधान दिन समारोह संपन्न। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथील शाळेच्या भव्य पटांगणावर संविधान दिन समारोह आयोजन समिती तालुका अर्जुनी मोरगावच्या वतीने तालुकास्तरीय संविधान दिन समारोह साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय राजरत्न आंबेडकर, अध्यक्ष ऑल इंडिया बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच सचिव वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट थायलंड, प्रमुख वक्ते माननीय प्रेमराज गोबडे, राज्य प्रभारी राष्ट्रीय मूळ निवासी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य, माननीय चेतन उईके, अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन तालुका देवरी, प्रभाकर नेवारे, सामाजिक कार्यकर्ता आदिवासी गोंड गोवारी जमात जिल्हा गोंदिया, प्रमुख उपस्थिती यशवंत सोनटक्के, सामाजिक कार्यकर्ता महागाव, माननीय लक्ष्मीकांत मडावी, तालुका अध्यक्ष आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन अर्जुनी मोरगाव, राहुल शेंडे, राष्ट्रीय महासचिव दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, विजय बनसोड, सचिव महाराष्ट्र राज्य दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, मंजुषाताई बारसागडे, नगराध्यक्ष नगरपंचायत अर्जुनी मोरगाव, कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनदासजी गणवीर, सामाजिक कार्यकर्ता अर्जुनी मोरगाव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। संविधान दिन समारोह कार्यक्रमाप्रसंगी अर्जुनी मोरगाव तालुक्यातीलच नाही तर अन्य तालुक्यातून व जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव, महिला, आदिवासी बांधव व इतर वर्गातील महिला, पुरुष, ग्रामस्थ उपस्थित होते। भारताचे संविधान प्रास्ताविकेचे सर्व उपस्थित बौद्ध बांधव व मान्यवर यांच्या माध्यमातून शपथग्रहण व वाचन करण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक आदरणीय राजरत्न आंबेडकर यांनी भारताच्या संविधानात दिलेले 4 तत्व न्याय, समता, स्वातंत्र्यता आणि बंधुता यावर विशेष मार्गदर्शन केले। मनुस्मृतीमुळे आमच्या आरक्षणाला धोका आहे आणि बौद्धांमुळे मनुस्मृतीला भीती आहे। बुद्धांचा धम्म वाढवण्यासाठी आपल्याला जात जोडणे आवश्यक आहे। जातीसाठी होणारे भांडण सोडून स्वतःच्या फाउंडेशन आणि स्वतःची अर्थव्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे। त्यासाठी BR आंबेडकर या नावाने बँक तयार करण्यात आली आहे। प्रत्येकाने त्या ठिकाणी सभासद होऊन स्वतःचे फाउंडेशन, स्वतःची बँक, शिक्षण, आरोग्य आणि स्वतःचे मीडिया बळकट करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा दर्शवली आहे। जातीच्या बाहेर निघण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धांच्या चरणी आणले आहे। आपण आंबेडकरवादी समाज स्वतःला समजत असाल तर जातीच्या बाहेर निघून बौद्ध धर्माचा अंगीकार केला तर तुमच्या जातीचा नाही तर बौद्धाच्या नावाने 138 देशांमध्ये तुमचं स्वागत होईल आणि तुमची ओळख निर्माण होईल। मी प्रत्येक गावागावात, प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये येऊन प्रत्येकाला बौद्धांचे प्रमाणपत्र देण्याकरता तयार आहे। तरी पण तुम्ही सर्वांनी आपल्या हक्कासाठी, संविधानाचे रक्षणासाठी सामोरे येऊन सहकार्य करावे, अशा प्रकारे अनेक विषयावरती उपस्थित सर्व जातीय, सर्व धर्मीय बांधवांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे संयोजक माननीय प्रदीप खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ता, बाळूजी नेवारे, सामाजिक कार्यकर्ता आदिवासी गोवारी समाज मोरगाव, माननीय इंजिनियर सुनील तरुणे, सामाजिक कार्यकर्ता OBC समाज, मुरारी पंधरे, सचिव बिरसा मुंडा सेवा समिती अर्जुनी मोरगाव, रमेश लाडे, अध्यक्ष तंटामुक्ती समिती मोरगाव, देवदासजी गुडनुले, जिल्हाध्यक्ष माळी समाज, नानाभाऊ शहारे, सामाजिक कार्यकर्ता अर्जुनी मोरगाव, शालिकरामजी शहारे, अध्यक्ष पंचशील मत्स्य संवर्धन संस्था ताडगाव आणि इतर आयोजक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। संविधान दिन समारोह कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज। वेळ दिला त्याबद्दल त्यांचे इथे आभार व्यक्त करतो आणि त्यांना जे आहे मंचावर आम्ही आपलं स्थान ग्रहण करण्याकरता जे आहे सर्वांनी टाळ्या। आपण आतुरतेने वाट बघत होते असे आमचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होत्या अशा सन्माननीय प्रमुख मार्गदर्शक आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा सचिव वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट थायलंड यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। साहेबांनी प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान असलेल्या सर्व मी या
साहेबांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत. संविधान दिन अमर रहे. जय भीम. जय. संविधान म्हणायचं आपल्याला. जय भीम. जय संविधान. जय भीम. जय संविधान. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा सचिव वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट थायलंड यांचं स्वागत करण्याकरिता मी आजच्या या तालुका संविधान दिन समारोह समितीचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय सोनदासजी गणवीर, सामाजिक कार्यकर्ता, त्याचबरोबर संयोजक साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. कृपया आपण टाळ्या वाजवाव्या. यायचं आहे माननीय प्रभुदासजी मेश्राम. लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय संविधान. भारतीय संविधान. भारतीय संविधान.